आज 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे आईच्या दर्शनाला नंतर तो डायरेक्ट आहे ना, असं बिळात हात घालायचा आणि अशी चिंबोरी येत मला पकडला, याच्या हाताला पकडला. तुझ्या तारीचे झाले ना, आम्ही दोघी आता, आम्ही मोठी आणि छोटी. गावाचे असतील ना ते माखनची नंबर घेऊन होतो. खाडींची समुद्रांची जी आली ताजी मच्छीच आहे ज्याच्यामध्ये बेसल नाही, बाकी अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यामध्ये मला बेसल भेटतं. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कुटे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आपण आहोत ना सकलाई देवी, तेच आपली गुंडी माता, इकडं आलोत आपण राजभवन येते. आणि हा राजभवनचा जो उत्सव आहे, सकलाई देवीचा जो उत्सव आहे, तो फक्त वर्षातून एकदा सर्व लोकांना उघडा असतो. तो म्हणजे आजच्या दिवशी जेव्हा गुंडी मातेचा उत्सव असतो तेव्हा. आणि ह्या उत्सवासाठी आपण सगळेजण इकडे आलोत. खूप मजा असणार आहे, आजचा पूर्ण दिवस इथला असणार आहे. भरपूर लोक इथं आपल्या समाज म्हणजे आगरी कोळी समाजाचा पूर्ण ज्यांना माहिती आहे ती सगळी इथे येऊन आईचं दर्शन घेत असतात. बघू आपण तुम्हाला काय काय दाखवता येईल का, देवीबद्दल काय काय माहिती घेता येईल तो सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ कंट्रोल आणि आपल्या व्हिडिओचा या गुंडी मातेचा आशीर्वाद घेतो. चला आता आलोय मंदिराकडं, जाऊ. मंदिरामध्ये गोंधळ असणार आहे, देवीचा उत्सव आणि गोंधळ असतं. बघू मंदिरामध्ये काय काय असतं मी तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच बघा व्हिडिओमध्ये कंट्रोल. तर बघता इथं भरपूर गर्दी जमली आणि आपले काका पण आहेत. काका, भरपूर गर्दी जमते दर्शनासाठी. तर नक्कीच या काकांना फेमस राहता आपले कपड्याचे काका फेमस, यांना तुम्ही ओळखलं असेल तर आता आले तेच भेटलेत. तर काका काय बोलाल, काय आपला नक्की या देवीचा उत्सव असणार आहे सांगाल तुम्ही आम्हाला? एक दिवसच असतो आता, एक दिवसच असतो. बोला तुम्ही काय. वर्षात एकदा नेहमी असा भेटणार तुम्हाला, पण त्याचा सैनिक आपला आठ भेट दाखवून कपडे बंदरातून आलेले आहेत पश्चिमबंगालपासून. आमचे पारंपरिक पहिल्यापासून जे बुके इकडे मान वगैरे द्यायचे देवीला, इकडे बुके आमचे लागायचे आणि त्या थिएटरमधून आम्ही यायचो. आता असं झालेलं आहे की राज्यातले सगळे रस्ते बंद केल्यामुळे इकडे असं झालं. त्यामुळे आता इकडे वर्षातून एकदा जे ऑगस्ट मध्ये एक दिवस असतो त्या दिवशी देवीचा मंदिर खोटा जातं आणि आम्हाला सगळ्यांना एका दिवसामध्ये येऊन दर्शन भेटते. या देवीचं एवढं प्रात्यक आहे की आम्ही इकडनं सुलताना तिला दिल्याशिवाय जात नाही, कारण का आपली प्राख्यात देवी आहे आणि आम्हाला कपडेवाल्यांसाठी आणि सगळ्या कोळी लोकांसाठी मानाची देवी आहे. आम्ही इथे दर्शनाला येतो.
झाला दर्शन दर्शन झाला मगाची झालो ऐकत सदानंदाचा सतलाई माता की सतलाई मातेचा काय झालं मॅडम चला मावशी चला लवकर पाठीमाग करते चला चला लवकर चला लवकर चला मावशी दादा एका साईडला वा गाभारातले बाकीचे दर्शन घ्यायला लागलेत
माणसाला दिसू द्या जरा. दादा त्यांना एका बाजूला व्हायला सांगा. आई माऊलीचा आनंदाचा जय मल्हार. आई एकविरा माते की श्री कुंभादेवी माते की श्री इंगलादेवी माते की माते की देवी गावदेवी माते की आई माऊलीचा. तर फक्त बाजूलाच मंदिर आहे इथं आणि इकडे वरती जायला असं तो म्हणजे वेताळ देवाकडे. त्या साईडला बाहेर आईचे माऊलीचे बंधू असतात. या सकळाई मातेच्या बंधू म्हणजे आपले वेताळ देव आणि वेताळ देव इकडे आईच्या रक्षणासाठी बसलेले आहेत आणि वेताळ देवाचा प्रसाद म्हणून इकडे लोक सिगरेट ठेवतात. वेताळ देवाला सिगरेटचा मान दिला जातो आणि रक्षण करत देव माऊलीचं भाव बंधू त्याचे. खरोखरच या बंधूंनी संपूर्ण भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये वैष्णव देवी असेल तर तिकडे वेताळ देव आहे. आपल्या वर्सोवाला बघायला दिंगा देवीचा बंधू वेताळ देव, तसेच आपली सकलाई माती या मातीचा बंधू वेताळ देव. आपण नमस्कार करतो. म्हणजे आईचं दर्शन झालं, वेताळ देवाचं दर्शन झालं. आता वेताळ देवाकडून जो दिसणारा व्ह्यू म्हणजे लाटा कुठं थांबतात, ज्या मुंबईला टच करणाऱ्या ज्या लाटा असतात ते कुठं थांबतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा बघा, बघताय हाच तो लाटा पहिल्या लागतात त्या म्हणजे या मंदिराच्या कडेला आणि पूर्ण मुंबई तुम्हाला दिसते. पूर्ण मरीन लाईन दिसते इकडनं तुम्हाला. ही समोरची दिसते सगळी पूर्ण मरीन लाईन आहे आणि समुद्र बघतायत पुढं आणि इकडे समुद्र बघतायत. त्या लाटा इकडे अडतायत आणि म्हणून तर ही देवी आपल्या समाजाचं आपल्या मुंबईचं रक्षण का करते इथं आल्यावर समजतंय. नमस्कार, मी राजेश खर्डे, वेसावकर, मुंबई. आणि आपल्या महाराष्ट्र मच्छीमार संघाचे सगळे आपले आज पदाधिकारी आणि संपूर्ण कोळी समाज आज माऊलीच्या दर्शनासाठी म्हणजेच आपली सकलाई माऊली याच्या दर्शनाला आल्या आहेत. ही सकलाई माऊली आज 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे की जेव्हा कोळी वाडे इकडे आजूबाजूला होते आणि हा असा डोंगर होता, या डोंगरावर सगळ्या लाटा आदळायच्या आणि कोळीवाड्यांचं रक्षण करायचं. तर ते एक वेळ असं झालं की एवढं वादळ मोठं होतं की हा डोंगर पण काय. पण या सकलाई माऊलीने इकडे स्थान घेतलंय आणि सकलाई माऊलीने स्थान घेऊन आज कोळ्यांच्या आणि संपूर्ण मुंबईच्या, आता कोळीच्या सगळं मुंबई झाल्या असं सगळं मुंबईची रक्षण करते. आणि किती वादळ वारे आला तरी या खडकावर त्याच्या लाटा आदळतात आणि लाटा शांत होतात. खरोखरच आज सगळे तुम्ही आले आणि वर्षातनं एक वेळा आईचा गोंधळ असतो. त्या गोंधळाच्या दिवशी इकडे गोंधळ घातला जातो आणि आईचा उत्सव मोठ्या थाटामाटाने. आज बघा, पहिला फक्त मुंबईचेच कोळी लोक याकडे यायचे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी बांधव असो, महाराष्ट्रीयन असो आणि संपूर्ण महाराष्ट्र आज आपल्या या माऊलीच्या दर्शनाला येतो. खरोखरच आज माऊलीचं खूप गुणगान होतं. तरी भाऊ 2 शब्द आपण या माऊलीबद्दल बोलू शकता? खरं म्हणजे प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी त्यांनी या वाळकेश्वरच्या पावन भूमीमध्ये आपल्या पदचरणांनी ही भूमी पावन केलेली आहे. आणि त्यावेळी जेव्हा त्यांनी समुद्र देवताला ज्यावेळी नमस्कार केला आणि या 3 देव्या ज्या आपण वैष्णोदेवीला जातो कटराला, तशाच ह्या 3 देव्या इथं मुंबई शहरात आल्या. प्रभू रामाने यांची पूजा तपस्या केली, आशीर्वाद घेतला आणि वाळूचं शिवपिंड या ठिकाणी त्यांनी बनवून तपस्या केली. म्हणून या भागाचं नाव वाळकेश्वर असं पडलेलं आहे. हे सगळ्यांना एक आवर्जून माहिती देतोय की लोक म्हणतात की राम अयोध्यातच भेटतात. त्या अयोध्यात त्या राम कणाकणामध्ये आहेत आणि ते मुंबई शहरामध्ये पण आहेत. जसं वाल्मिकी ऋषी जे कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे, वाल्या कोळी, जे नंतर वाल्मिकी ऋषी झाले, तर ते कोळी समाजाचं दैवत, कोळी समाजाचे
म्हणजे आराध्य दैवत आहे आणि त्यांनीच रामायण या ठिकाणी लिहिली आणि आज तो रामायण आपल्या सगळ्यांना वाचण्यात मिळतोय. म्हणून कोळी समाजाचा एक खूप मोठा वाटा या रामायण मध्ये आहे आणि श्री प्रभू रामचंद्रांशी कोळी समाजाचं एक वेगळा नातं आहे. बोला आई माऊलीचा आनंदाचा आई सकलाई माते की आई कुंडी माते की आनंदाचा एकविरा माते की उमादेवी माते की हर हर जय भवानी जय श्रीराम तर असं होतं म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, कारण शेवटी आपण आताच बोलतात तसे. पण अशी काही जी लोक भेटतात म्हणजे खडे बोला किंवा सनी दादा यांच्यासारखी जी म्हणजे ज्यांना पुराणाबद्दल माहिती आहे असे जे लोक भेटतात तेव्हा नक्कीच आपल्याला त्या वास्तूबद्दल त्या एखाद्या आपल्या मंदिरांबद्दल नक्कीच आपल्याला भरपूर माहिती मिळत असते. भरपूर माहिती मिळाली कारण जी आम्हाला माहिती नव्हती, मला सुद्धा माहिती नव्हती. मी सुद्धा इथं पहिल्यांदाच आलोय. तर तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वर्षी सगळ्यांना यायचं आहे. फक्त या आजच्या दिवशीच तुम्हाला इथे यायला दर्शन भेटेल राजभवनात. बाकी दिवशी तुम्हाला एंट्री नसतं. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी पुढच्या वर्षी आधी रील टाकू, आम्ही या गोष्टीची रील टाकू कोणत्या दिवशी यायचं आहे ते. पहिला मंगळवार गुरुपौर्णिमेच्या नंतरचा पहिला मंगळवार हे असा गुरुपौर्णिमेच्या नंतरचा पहिला मंगळवार असतं, तेव्हा इथं ते आईचं गोंदेला आणि उत्सव असतो. तर चला भरपूर माहिती भेटली. तुम्ही व्हिडिओ कंट्रोल व्हिडिओचा आनंद घेत राहा. आता भरपूरच गर्दी झाली म्हणजे आईच्या दर्शनासाठी भरपूर जास्त गर्दी. काय पाहिजे तुम्ही पण चिंबोरी कधी देणार? म्हणजे आईच्या दर्शनाला नंतर देईन. मला माझं घेऊन आवडतं का? माझं घेऊन येतो. मग चेहरा हात घातला आणि काढलेले ना कशात असतात हात घालून काढत होता तो चिंबोरी बाई त्याला लागला म्हणजे इंस्टावर असतं इंस्टावर ना तुमचा एफबीला पण असतात सगळीकडे भेटा जिथं सोशल मीडिया तिकडे भेटेल बघा. हा, तुम्ही तो मुलगा होता तो डायरेक्ट आहे ना असं बिळात हात घालायचा आणि अशी चिंबोरी येत मला पकडला याच्या हाताला पकडला आहे. आणि तुमचं नाव काय आहे? गणेश कोहली, गणेश कोहली बेलपाडकर, फ्रेंचचे ना फ्रेंचचे पोरांच्या. काय बोलताय? मी तुझ्या तारीचे झाले ना आम्ही दोघी आता आम्ही मोठी आणि छोटी मी मोठी छोटी आम्ही माझगा चिंबोरी खावायला घेऊन आणि पहिले आम्हाला नंबर दादाचे करशी द्या. चिंबोरी चिंबोरी खावायचे असतील ना ते माखनची नंबर घेऊ नको. मी देवाची नाही. हा बोंबील हा 100% 365 दिवस 300 दिवस खेंगट पाहिजे ना पाहिजे म्हणजे पाहिजे. रोज रोज हे बघ शेवटी आपण कोली आहेत आपल्याला एक सांगतो. काय कोणीच नसेल ना तर आपला पोटात काय नाही. ऐक माझं महाराष्ट्र लोकांची भाजी कुठली? आपली कोण लोकांची भाजी कुठली? मच्छी. मावर मावराने खावायचं. हे बघ, ऐका हल्ली तुम्हाला सांगते ना म्हणजे फक्त खाडींची समुद्रांची जी आली ताजी मच्छीच आहे ज्याच्यामध्ये बेसल नाही. बाकी अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसल भेटेल. एकदम त्याच्यामध्ये केमिकल बेसल भेटणार नाही. आणि ते मावर आमचे कोली महिलांकडचीच घ्या. आमच्या भाऊच्या धक्क्याला पण त्यांच्याकडे अजिबात नको घेऊ. मी क्लिअरली सांगतोय कुठं पण जर आपले मच्छीवाली बसतायत तिथे कोणाला त्रास होत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नक्की तुम्ही नालासोपारा साईडला जा आपल्याला बसून नाही देत जिथं कोळीवाडी असून तिथला कोण लोकल असल्याने कॉन्टॅक्ट करा. 100% तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो मी जगासमोर मांडण्याचा 100% प्रयत्न करेन.
नक्की 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 आम्ही सांगणार आणि नक्की. सकलाई माऊली आमच्या आमच्या गणेश भावाला भाऊला आमच्या आमच्या समोर बेलपारकरला बल देवो हीच विनंती आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. जय मंगला. तर मंडळी मस्त आईचं दर्शन पण झाला, समजला की असा सोहळा पण असतो इथं वर्षातून एकदा. भरपूर काही गोष्टी समजल्या, देवीबद्दल समजलं, त्या मंदिराबद्दल समजलं, मुंबईचा आणि त्याचं कसं कनेक्शन आहे त्या गोष्टी समजल्या. भरपूर आता गर्दी वाढत चालली, बघताय समोर भरपूर पब्लिक येते आणि हा परिसर म्हणजे एकदम सिक्युअर परिसर, म्हणजे राजभवनचा परिसर आणि एकदम स्वच्छ. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती कोणाला होतं आणि आता कोणाला माहिती पडले ते सुद्धा सांगा. तर चला, बाय बाय.